Altamash bhai, good morning. Yes, what you say, what is mean by market? Yes, Mehta has replied, market is a place where buyers and sellers can meet to make the exchange or transaction of goods and services. Okay. And Aishu is replying, market is a place where sellers sell their goods and buyers buy those. Okay. And Mujib also replying, marketplace where people buy and sell various goods. Absolutely right. The place where transaction is done. Very good. Very good. Very good. But market is there, it is really needs to specific place. My question, try to understand first what I ask you, and then after wait some time and give the me answer. Right. Is there require specific place? Hmm. Yes, many one replying no. Okay. So but you just your before answer you giving there are dealing exchange with one with another. This is that place is called market. And now you telling that yes, it can also online market. Yes. Okay. Then if there is a no require marketplace, then what is fulfill the conditions of market then? Or then we can be say that this is the market. Hmm? My question understand all of you. Yes, please. Buyers and sellers there. Yes, absolutely right. This is the market where buyers buying a product. Clear? की जिथं प्रोडक्ट बाय केले जातात की जे मार्केटची कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे कोणती देअर सेल ऑफ द गुड्स अँड बाय ऑफ द गुड्स देअर इज नो एनी इशू issues is what issue of seller and buyer come to the specific place no need just deal that proper functions deal of what sell and buy डीलिंग झाले पाहिजे कशाचे तर तिथं गुड्स आणि सर्व्हिसेस दिल्या घेतल्या पाहिजेत ते महत्वाचं आहे क्लिअर वेअर गुड्स अँड सर्व्हिसेस डील विथ अनदर means the buyer and seller meet each other दोघही एकामेकांना मिळालेले पाहिजेत मग ते प्लेसलाच मिळतील असं नाही समजा मला कुठेतरी फ्लॅट बुक करायचं बरोबर आहे ना तर मी एका ऑफिसला जाऊन भेट करतो जिथं बिल्डरचं ऑफिस असतं आणि ते व्हिजिटिंग साईट कुठेतरी दूर असते व्हॉट यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू हिअर म्हणजे त्या ऑफिसला मी जाऊन भेटलो म्हणजे ती मार्केट झाली कशाची की माझी कन्स्ट्रक्शन की जिथे मी माझा फ्लॅट घेणार आहे किंवा आता इथं काय दोघांचं ते ऑफिस मार्केटमध्ये असेल असं नाही किंवा मला फ्लॅट बघायचा मी त्या साईटवरती व्हिजिट केली डील झाली देणारा बिल्डर आणि घेणारा मी कस्टमर
मी फ्लॅट घ्यायचं ठरवलं, तर तिथं मार्केट म्हणजे ती काय स्पेसिफिक प्लेस नाही आहे. स्पेसिफिक प्लेस म्हणलं की मार्केट इश्यू येतो. व्हॉट इज इम्पॉर्टन्स? दॅट डीलिंग इज इम्पॉर्टन्स. किंवा आपल्या एरियामध्ये भाजीवाला येतो ना, भाजी घ्या म्हणून, म्हणजे तुम्ही त्याच्याकडनं भाजी घेतली, सेलर तो सेलर आहे आणि तुम्ही बायर आहात. तुम्ही गुड्स परचेस केला, माझे मार्केट तुमच्या घरी आली. प्लेसचा इश्यू आहे का इथं? सुद्धा नाही, अजिबात नाही. नाव मार्केट इज ऑन युअर वन क्लिक. मीन्स गो टू ऑनलाइन and purchase different types of goods from the market. It's online market. Yes, so market is changed picture nowadays. Market is not a new issue. That market is start from ancient time. What I tell you here, मार्केट खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि खूप जुन्या काळापासूनची कन्सेप्ट आहे. और आवर माइंड इज व्हॉट? मार्केट मीन्स जस्ट बाजार, वीकली मार्केट. आर यू थिंक दॅट इन आवर खेड नियर भरना देयर इज ऑन एव्हरी ट्यूजडे देयर आर व्हेजिटेबल्स ब्रिंग बाय ऑल सेलर्स? आय एम राईट? Are you think that this is only one of the picture of market? Are you understand my question? Are you think that this is only one of the market? मार्केट म्हणजे फक्त वीकली गुड सेल होतात ती म्हणजे मार्केट का? नाही, मार्केट म्हणजे कंटिन्युअस आहे. 365 ते सुद्धा मार्केट. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ वन मार्केट. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ वन मार्केट. In Indian culture or Indian markets are ancient markets. आज जो आपण ट्यूजडे आपण म्हणतो वीकली बाजार, तो सगळा तोच मार्केट तीच आहे. पण ती मार्केट आता कशामध्ये कन्वर्ट झाली आहे? These markets are nowadays in convert, or we can be say that this market comes to the foreign market. आपली तीच मार्केट होती वीकली मार्केट ज्याला आपण म्हणतो की नाही. अजून सुद्धा तुमच्या गावाला जाऊन बघा, कुठे बऱ्याच ठिकाणी अशा मार्केट आहेत तिथे वीकली बाजार भरतो. आणि ॲडव्हान्स मध्ये त्याला आपण मॉल्स म्हणतो. त्या बाजारामध्ये सगळे व्हेजिटेबल सगळं काय भेटायचं. तीच मार्केट आहे. आपल्याच इंडियाचं मार्केट बघून त्यांनी फॉरेन वाल्यांनी त्याला मॉलमध्ये आणलं एकत्र. आपण वीकली भरवायचो मार्केट आणि त्यांनी कशी भरवायला सुरुवात केली? 365 डेज, आणि त्याला मॉल कल्चर असं नाव दिलं. पण मॉल कल्चरचं बेस कोण आहे? आवर इंडियन मार्केट. आपल्यावरती असं हॅमरिंग केलं जातं की मॉल्स कम्स फ्रॉम फॉरेन कंट्रीज. I accepted, but before malls, आता या मॉलमध्ये सगळ्या एकत्र गुड्स आल्या. that all goods are comes to the different मार्केटच्या सगळ्या मार्केट एकत्र, म्हणजे मार्केट आज एकत्र झाले सगळं. बरोबर, मॉल्समध्ये गेलं तुम्ही सगळं परचेस करू शकता. तसं एकेकाळी बाजार तसे भरायचे, माहिती आहे ना तुम्हाला? कधी गेलात का बाजारामध्ये, व्हिजिट केलात का? आता हा मार्केट खूप छोटा आहे तसं मी तर म्हणेन. मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये खूप मोठे मोठे मार्केट असतात. तिथे व्हेजिटेबल असतात, गुड्स असतात, टॉईज असतात, क्लोथ असतात, एव्हा खाण्याची पण दुकान असतात, माहिती आहे का तुम्हाला?
मुंबईपेक्षा रुरल एरियामध्ये अशा इविकली मार्केट्स आहेत. मुंबईत तर आहेत सोडून द्या, मुंबईत एवढी प्लेस नाही आहे अवेलेबल आता मार्केट भरवण्यासाठी. पण मुंबई सोडून जर तुम्ही रुरल एरियामध्ये आलात, सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा ना आमच्या तिकडे सुद्धा, एका दिवसामध्ये म्हणजे एक वन डे मध्ये सकाळी ते पार संध्याकाळपर्यंत in that market comes to the something lakh peoples, lakh. Our village comes to Marathwada. In Marathwada there is a Bid district. आमच्या इथे आमच्या गावापेक्षा तालुक्याला मोठी मार्केट आहे. म्हणजे तालुका एवढा नाही, तालुका खेड एवढाच आहे. पण त्या खेड म्हणजे तो तालुका जरी असला तरी तिथं आठवड्यातनं 2 वेळा मार्केट भरते. वन ऑन ट्यूजडे अँड अनदर ऑन इज अ फ्रायडे. आठवड्यातनं 2 वेळा बाजार भरतो. आणि त्या बाजारामध्ये एवढी रश असते ना, एंटायर विलेज मधली लोक येतात तिथे सगळी. त्या तालुक्यातली येतात सोडा, दुसऱ्या तालुक्यातली लोक तिथं सेल करायला गुड्स येतात. तिथं सगळं भेटतं, ऑल व्हेजिटेबल, फ्रुट्स, क्लोथ, टॉईज. खाण्याची दुकाने वेगळीच असतात. परत अशा काय म्हणतो आपण, लाईन असतात वेगळ्या वेगळ्या. आणि एक लाईन अशी 1 किलोमीटरची भरेल अशी मोजली तर. खाऊचे तर खाऊची दुकानं, भाज्याची तर भाज्याचीच. कोकणातला माणूस जर आमच्या तिकडं व्हेजिटेबल आणाय गेलात ना, तुम्ही ते ट्रकच घेऊन येतील येताना भरून, एवढं स्वस्तात असेल तिथं. बनाना आज मार्केटला गावाकडल्या 20 रुपये डझन आहे. आजचं सांगतोय मी, आज मंडे आहे ना. कोथिंबीरीची गड्डी आज 5 रुपयाला एक आहे. आज खेड्यामध्ये गेलात तर 20, 25, 10 असं जास्त आहे. तरी सुद्धा फ्रेश भेटेल याची गॅरंटी नाही आहे. 10 ते 15 ते 20 रुपये के जी. 20 रुपये के जी पेक्षा जास्त कोणतीच व्हेजिटेबल कॉस्टली नाही आहे. ते आता आणणं शक्य नाही, ट्रान्सपोर्ट खूप बसेल कोकण ते गावापर्यंत. म्हणजे सांगायचं मला एक तात्पर्य आहे की मार्केट आहे ते एक बिग मार्केट. आम्ही गावाकडनं येताना सुद्धा मी बऱ्याच वेळा मंडेला येतो, गाडी करतो आणि मंडेला येतो. कारण की बाजार भरला की त्या गाडीत भरून टाकता येतो आणि इकडे लगेच घेऊन येता येतो. रिझन इज व्हॉट, दॅट इज अ मार्केट. एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला की त्या मार्केटमध्ये वेगवेगळं. आणि सगळ्या गुड्स खूप हायफाय नाही, म्हणजे व्हेजिटेबल तर ओरिजिनलच आहे. टॉय रुरल एरियातल्या लोकांना झेपतील अशाच छोटे छोटे खेळणीचे दुकान असतात, क्लिअर. खाऊचे दुकान असतात एकदम चांगल्या क्वालिटीचं. असं आपल्या डोक्यात असतं ना, हे लोक असं ठोकून ते बसतात त्याच्यात, ते नसतं का ते तात्पुरतं आंब्रेला असं कव्हर करतात आणि त्याच्यात ते पदार्थ तयार करतात. असं काय नाही, खूप चांगल्या क्वालिटीचे. एवढ्या वर्षात ते पण सुधारलेत. त्यांनाही चांगलं कळतं की एज्युकेटेड लोक आपल्याकडे घ्यायला येणार आहेत. सो दे आर परचेसिंग टू देम. जे तुम्ही ते सगळं स्वीट होममधनं परचेस करता, आय एम राईट. जे तुम्ही ते आज सगळं स्वीट होममधनं परचेस करतो ते तिथं ओपन मार्केटमध्ये असतं, की जिथं स्वीट होममध्ये फ्रीजमध्ये ठेवू फ्रीज केलेलं असतं 8-8, 10-10 दिवस. ते रेडीमेड असतं लगेच. इकडं कुकिंग साईडला सुरू आणि इकडं सेल सुरू, क्लिअर. सो इट इज वन ऑफ द पिक्चर ऑफ इंडियन मार्केट्स. भारताच्या खरा मार्केट बघायचं असेल तर तुम्हाला आठवडी बाजारात जावं लागेल. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल खेडमधलं हे ट्यूजडे मार्केट होऊ शकतं, बट इट इज व्हेरी स्मॉल मार्केट. तुम्हाला ओरिजिनल मार्केटचं पिक्चर पाहिजे असेल तर येस, तुम्हाला घाटाच्या वरती थोडंसं व्हिजिट करावं लागणार आहे. मग पुण्याची मार्केट सुद्धा असू शकतं. पण पुण्यापेक्षा मी म्हणलं ना, ह्या मार्केट मेट्रोपॉलिटन सिटीपेक्षा तालुका आणि जिल्ह्याला खूप आहेत. गावाला तर आहेतच, नो डाऊट. कारण की तुम्हाला का सांगितलं की तालुक्या जिल्ह्याच्या मार्केट खूप का कमी झाल्यात हल्ली? प्लेस इज प्रॉब्लेम. मुंबईमध्ये सुद्धा मार्केट असते, उल्हासनगरच्या तिथं मार्केट डे मला माहित नाही, आता एक्झॅक्ट आठवत नाही, खूप दिवस झालं. पण असं त्या दिवशी तो रोड ब्लॉक करतात सगळे ते, आणि लोक रस्त्याला असे सेल करायला बसतात. आणि तेच जर तुम्हाला एखादा व्हिजिट करायचं असेल, किंवा कोल्हापूर सिटीतलं डे विसायला परत
एक बाजारचा दिवस असतो आणि सगळ्या गुड्स तिथं सेल करायच्यात. खूप चांगली मार्केट आहे तिथं सुद्धा. किंवा सातारा, क्लिअर, किंवा पंढरपूर. पंढरपूरमध्ये तर ऑसमच, एकदम जबरदस्त डे असतो ते. तर त्या डेला सगळी लोक, म्हणजे सगळ्या गुड्स, म्हणजे आपण आज ज्याला म्हणतोय ना की मॉल कल्चर, पण मॉल कल्चरची मदर हे आपलं वीकली मार्केट. मॉल कल्चर इज अ मदर इज आवर वीकली मार्केट. आपलंच मार्केट बघून फॉरेनच्या लोकांनी रिसर्च केला आणि ते मार्केट एका बिल्डिंगमध्ये आणलं त्यांनी आणि त्याला खूप छान नाव दिलं त्यांनी, पोर्टफोलिओ मॉल्स कल्चर. आणि ते मॉल्स कल्चर आज इंडियामध्ये आलं आहे. डीमार्ट सारख्या मॉल्सने त्याच्यात खूप लीड घेतलं आहे आणि आज मार्केट खूप चेंज झालं आहे. म्हणजे वेदर यू सी आवर मार्केट्स अँड ऑल, दिस इज ओरिजिनल कल्चर स्टार्ट फ्रॉम इंडिया अँड नाव दॅट इज स्प्रेड आउट. पण मॉलमध्ये गेल्यानंतर गुड्स मार्केटचं आणि तिथं कुठं कम्पॅरिझन नाही होऊ शकत. आपण क्वालिटीच्या नावाकडनं कन्झ्युमरचं तिथं एक्सप्लॉयटेशन असतं. फ्रंट ऑफ द क्वालिटी देर इज एक्सप्लॉयटेशन ऑफ द कन्झ्युमर्स. क्लिअर. पुण्यामध्ये तुम्ही कधी गेलात ना तर मगरपट्टा म्हणून एरिया आहे बघा, नाव आहे त्याचं मगरपट्टा. मगर इज अ सरनेम. पुण्यातले जे काय म्हणतो लँडलॉर्ड्स लोक आहेत, कुठल्या एरियात सांगतो तुम्हाला, हडपसरच्या एरियात जर तुम्ही गेलात तर डाव्या साईडला मगरपट्टा म्हणून एरिया आहे. मगरीचा पट्टा बेल्ट असा नाही रे तुमच्या डोक्यात असेल. मगर इज अ सरनेम अँड पट्टा मीन्स एरिया, बेल्ट असं. तर तिथं तुम्ही कधी गेलात तर अवश्य जा एकदा, म्हणजे पैसे खूप असतील असं. तर तिथं डाव्या साईडला मगरपट्टा म्हणजे फेमस एरिया आहे. बस पण जाते स्वारगेटवर आणि तुम्ही विचारत गेलात तर स्वारगेटच्या अलीकडे डाव्या साईडला आहे. तर तिथं 10 ते 12 मॉल्स आहेत. पुण्यातले ते सगळ्यात मोठे मॉल्स तिथं आहेत. अगदी मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मॉल्स आहेत, सेपरेट रिलायन्स यांचे बरेचसे मॉल्स आहेत. आणि ते मॉल्स एकूण काहीतरी 16 एकरमध्ये मॉल आहेत. किती? 16 एकर्स. 10-10, 12-12 मजल्याचे बिल्डिंग्स आहेत तिथं, मॉल्स आहेत, एकत्र सगळे कनेक्ट केले त्या कामेकाला. 10-12 एकर्समध्ये बघा मग किती झालं ते. म्हणजे बहुतेक खेडचा पूर्ण एरिया येईल, काय निम्मा खेडचा एरिया येईल आय थिंक, आहे ना. तर तेवढ्या एरियात तिथं मॉल्स आहेत आणि पैसे मात्र जरा थोडे पाहिजेत तुमच्याकडे. फिरायला मस्त आहे. फिरायला काही तिकीट नाही आहे, फक्त पार्किंगचे पैसे द्यायचे. तुम्ही 4 व्हीलर घेऊन जा, 2 व्हीलर घेऊन जा, तिथं पार्किंग करायची आणि आत फिरत राहायचं. मस्त AC सुरू असतात. एकदा मी असं चुकून गेलो होतो, चुकून बाय मिस्टेक. म्हणलं लेकीला खरेदी करावी पुण्यात, आम्ही गेलो तर तिथं वस्तू अशा बघितल्या, तेव्हा AC मध्ये पण मला घाम फुटत असं बघताना. जिथं आपण ती लक्ष्मी रोडला एखादी फ्रॉक घ्यायची असेल खरंय, तर ती लक्ष्मी रोडला एक फ्रॉक बघितली, ताराचंद म्हणून क्लोथ सेंटर होतं, तिथं मी रेग्युलरली परचेस करतो गुड्स. तर ती फ्रॉक मी बघितली होती 1600ला. सकाळी शॉपिंग ऑलरेडी केली होती आम्ही, म्हणलं सहज चला फिरूया असं मस्त मज्जा म्हणून गेलो होतो. तर तीच फ्रॉक, सेम फ्रॉक 4200 रुपयाला होती. कंपनी तीच, नो चेंज. 1600ची फ्रॉक 4200 रुपयाला. का कॉस्ट? तर तिला लाईट मारल्या होत्या इकडून अशा मागणं पुढणं, म्युझिक चालू होतं त्या ह्याच्यामध्ये. आणि विचारणारे लोक असं, एक्सक्यूज मी, व्हॉट यू वॉन्ट मॅडम, व्हॉट यू वॉन्ट सर. आदित्य मार म्हणलं नको बाबा काय. आम्ही जवळपास दुपारपासनं म्हणजे काय फिरत होतो, संध्याकाळी चहा काय नाही, आम्ही असं नुसतं फिरायचं. फिरण्याला टॅक्स नाही, काय नाही, AC आहे सगळीकडे. 1-2 वेळा कॉफी पिलो. 72 रुपयाला एक कॉफी होती, 72 रुपीजला एक कॉफी होती. ती कॉफीला पण पैसे तिथं कुपन काढायचं असं देऊन तिथं, आणि ते पैसे दिले की ती कॉफी मिळायची. थोडंसं खाल्लं पिल्लं, ते खाल्ल्याचं बिल बरं चाललं, तो भाग वेगळा. 1-2 नाही, एकदाच गेलतो, एकदाच, ओनली 1 टाइम. पुण्याला रेग्युलर जातो, मगर पट्ट्यात तिथे एकदा गेलतो फक्त. आहे पण जाण्यासारखं मस्त प्लेस आहे, तुम्ही पण कधी नक्की विजिट करा. पैसे पाहिजेत तुमच्याकडे. आणि मग खरेदी काय करावं तिथनं,
मॉलचा मेंटेनन्स सर आहे चे चार्जेस भरून, हां या ॲब्सोल्युटली राईट पुष्कर, या ॲब्सोल्युटली राईट. हां, मॉलचा मेंटेनन्स आपल्याकडनं ते पैसे काढतात. आम्हाला पण घेऊन चाला. हो खरं आपली ट्रिप नेण्यासारखी प्लेस आहे खरं, ते मस्त आहे. म्हणजे बघण्यासारखंच आहे ते. म्हणजे की इंडियन मार्केट काय असतात, इट्स अ गुड एक्झाम्पल. असं असं वाटत नाही असं फॉरेनची मार्केट काय घेऊन बसला, त्याच्या पुढे आपले मॉल आहेत ते एकदम क्लास. इंटिरियर डिझाईन काय असावं. ॲब्सोल्युटली राईट. इतकं AC होतं छान की उन्हाळ्यात सुट्टीमध्ये चाललं होतं ना, अशी अशी ग्राउंड फ्लोअरला पायानं फुटला सुद्धा अशी गार गार हवा लागायची अशी अशी. असं वाटायचं खालनं AC सुरू आहेत का की असे काय. सांगूया कोरोना संपू द्या अगोदर. तर आम्ही सांगतो काय, तिथनं घेतलं काय असेल, घुमरे सरांकडे काय कुठले एवढे पैसे नव्हते. आम्ही तिथनं फक्त घेतले, काय घेतलं, स्टडी मटेरियलच घेतलं, कारण की तेच बजेटमध्ये होतं आणि त्याला डिस्काउंट ऑफर चालू होती. 70 रुपये डिस्काउंट, 80 रुपये डिस्काउंट. काय रबर्स घेतले, डझनभर रबर्स. मी नसतो किलोमध्ये घ्या, डझनभर रबर्स घेतले, डझनभर शार्पनर्स घेतले, डझनभर पेन्सिल घेतले, 2-4 बॉक्स घेतले, कलर बॉक्स डिगभर घेतले. तुम्हाला सर तेवढं का घेतलं, कारण त्याच्यावर 70% डिस्काउंट चालू होता आणि त्या शॉपवाल्याला ते दुकान बंद करायचं होतं पुढच्या महिन्यामध्ये. आणि मग त्यानं ठरवलं होतं की डिस्काउंटमध्ये जाऊ दे, चला उद्या सेल एकदा. आणि जाम गर्दी तिथं, सगळं टेशनरी होतं तिथं. ते फाउंटेनचे पेन असतात का, ते 60 का 80 रुपयाला काहीतरी असतात, ते 20-20 रुपयाला होते त्यावेळेस तिथं. आम्ही शोधलं ते, म्हणजे शोधत असंच गेलो फिरत फिरत. आणि इज परचेसिंग देअर मोर, खूप सारी शॉपिंग, म्हणजे तीच आमची शॉपिंग. माझी लेक मात्र जाम खुश होती, एवढं आम्ही खरेदी केली. क्लिअर. तर सांगायचं काय, आपण मार्केट कल्चरकडे बघत होतो. सो इट्स कधी गेलात तर नक्की व्हिजिट करा. चांगलं प्लेस आहे, म्हणजे वाईट अर्थात नाही म्हणत मी, खरंच चांगला प्लेस आहे. फक्त पैसे पण पाहिजेत आणि बेस्ट ऑफ लक त्यासाठी. एखादी तिथं शॉपिंग बंद व्हायची वेळ होऊ दे आणि मग ते परत डिस्काउंट द्यायला सुरुवात करतील तुम्हाला कोइन्सिडेंटली. क्लिअर. मगरपट्ट्यातला हा एरिया आहे, 10-12 मॉल्स आहेत आणि कुणी माणूस असं गेलेला तो खरेदी केल्याशिवाय मला वाटत नाही बाहेर पडत असेल. बघण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे बजेटमध्ये. आणि इतकं ते भारी असतं की आपल्याला वाटतं आपण का घेत नाही, वाय नॉट परचेसिंग. लहान मुलांचे टॉईज तर वेळ लागेल तुम्हाला. कंप्लीट 10 फ्लोअरची बिल्डिंग आहे, 10 मजली बिल्डिंग आहे. आम्ही त्या काय म्हणते ते सरकते जिने नसतात, असते लिफ्ट जिने होते, सुम जायचो असं. 10 फ्लोअर फिरायचं म्हणजे जोक आहे का. आणि त्या फ्लोअरला आम्ही बघत होतो असं पटपट पटपट फिरायचं. असं गेलो की वाटायचं सगळं ट्रक एखादी बाहेर लावून घेऊन जावं सगळे. क्लिअर. इज अ पिक्चर ऑफ मार्केट. क्लिअर. सो तेच सांगायचं मला हेच आहे की मार्केट स्टार्ट फ्रॉम आवर मार्केट. लोकल मार्केट आज ती मोठी मार्केट झाली आहे आणि मॉल मार्केट आज ग्लोबल लेवल झाली आहे. आपण जरी ती फॉरेन मार्केट म्हणलं. क्लिअर. सीझन मॉल. आय एम नॉट अंडरस्टँड अहमद नाडकर व्हॉट यू टेलिंग. सीझन मॉल, आय डोंट नो दॅट इज नेम. मगरपट्ट्यातला तो मॉलच आहेत, 10-12 मॉल एकत्र आहेत. बऱ्याचशा कंपन्या त्यात पार्टनर आहेत त्या मॉल्समध्ये. क्लिअर. द बेस्ट तो आहेच. हां तोच मगरपट्टाला बेस्ट तोच आहे. हां येस. बरेच नाव आहेत आतलीमध्ये, काय बघितले नाही मी एवढे आहेत पण. तर मी काय सांगतो, जशी मॉलमध्ये मजा आहे ना तशी मार्केटमध्ये सुद्धा आहे. क्लिअर. विकली मार्केटमध्ये आता इथे मंगळवारचं म्हणलं खूपच छोटं मार्केट आहे पण आहे. पण तुम्ही दुसरीकडे घाटावरती गेलात तर खूप मजा असते. ते फार्मर्स शेअर करायला असतात, म्हणजे अजून पण ते पिक्चर आहे. मग ते 10 रुपयानं सांगणार, मग 2 रुपये कुणीतरी कमी करणार. मस्त बार्गेनिंग चालू असते, बघण्यासारखं असतं. छान. क्लिअर. येस. आणि मग येस. So that is one of the weekly markets where are the number of buyers. खूप सारे बायर्स येतात. They are the buying the goods.
sellers also selling the goods. Clear? And they have to purchase and selling buying, that is a continuously process. आता हे फक्त हे त्या मार्केटला गेल्यावरच, म्हणजे मी आधी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली ती मार्केट म्हणजे काय, की आपल्या डोक्यात हे सगळं असतं. बट नाउडेज इज नॉट दॅट कॉन्सेप्ट, इज लिमिटेड. मार्केट वाईड स्कोप होते. वीकली बाजारकडे मार्केट ती मॉल्समध्ये गेली आणि आता मॉल्स 365 डेज झालेले आहेत, कधी पण ओपन असतात. आता थोडं लॉकडाऊन चालू असल्यामुळे जरा थोडंसं ओपनिंगचे इश्यूज आहेत बऱ्याचशा मॉलला. अदरवाईज their markets are the 365 days in nowadays, and market have not require any place. कस्टमरला आज मार्केटमध्ये जायची नाही गरज, एखाद्या प्लेससाठी जावंच असं काही नाही आहे. अगदी तुमच्या फोन क्लॉकवरती, अगदी माऊस क्लिकवरती, आणि आता स्मार्टफोन आल्यामुळं तर टच स्क्रीनवरती एका मिनिटात तुम्ही गुड्स बघू शकता आणि लगेच मनी ऑन डिलिव्हरी करू शकता किंवा ऑनलाईन लगेच पे करून तुम्ही ती गुड्स बाय करू शकता. सो इट्स गिव्हिंग बिग अपॉर्च्युनिटी टू द बायर्स ऑल्सो. दॅट मार्केट, ही मार्केट खूप मोठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करते. क्लिअर? तर याच मार्केटबद्दल आपण, मार्केट कशा असतात, आता ही फक्त एक जनरल नॉलेजबद्दल बोललं आपलं आपण, हे आतापर्यंत जे चाललं आहे आपलं बोलणं आहे. It is just, I tell you, what is the picture of market, which types of market. We just trying to understand what is the scenario of Indian markets and all. Clear? तीच मार्केट आपल्याला थोडीशी जरा डीपली बघायची आहे. क्लिअर? हे मार्केट काय असतं, त्याच्यात गुड्सचं स्पेसिफिकेशन आलं तर मार्केट कशी चेंज होते. आणि आपण इलास्टिसिटी जो टॉपिक बघितला आहे, तुम्हाला परत इथं सुद्धा इलास्टिसिटी आहे, नाही इथे इलास्टिसिटी नाही आहे, बट इलास्टिसिटीमध्ये काही गुड्स इसेन्शियल आहेत, त्याच्यावरनं काही गुड्स त्या मार्केटमध्ये डिवाइड झाल्यात. क्लिअर? सो दॅट ऑल वी आर ट्राईंग टू लर्न हिअर. तेच आपण इथं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की या मार्केट कशा असतात आणि त्याला मार्केट कशाला म्हणायचं. सो आय थिंक ऑन युअर स्क्रीन, आर यू सीन माय शेअर स्क्रीन? आय एम राईट? And you are yes, reply me please. Yes, absolutely right, very good. माझ्या शेअर स्क्रीन वरती आहात. ओके, so our chapter number 5 name is फॉर्म्स ऑफ मार्केट. क्लिअर? हा आपला टॉपिक आहे. सो जस्ट ऑन द स्क्रीन आर यू सीन दॅट डिफरंट पिक्चर इज देअर. दिस इज अ फर्स्ट पिक्चर ऑन युअर स्क्रीन. We are shown that one lady how is call center, means they are the handle customers. Second picture how shows the world connect with the market, right? That we say that world trade, world market. Purposefully I taken that vegetables and all is one of the market of the vegetable market, and all is a deal with money, that is taken I rupees here. Clear? Yes, are you not seen my share screen? Someone replying me. Yes, you really, everyone not seen share screen? There is some problem. दिसते. तुम्हाला दोन ऑप्शन येतात बघा, एक मी एक ऑप्शन येतो तिथे आणि स्क्रीन शेअरचा असं, तर तुम्हाला क्लिक करावा लागतो तो. सो यू log out and then log in. Otherwise you have two windows, one small window जे माझी असेल त्याच्यावर अजून क्लिक असेल त्याच्यामुळे मीच मोठं दिसत असेल, आणि माझी असेल ती येस, तर दोन स्क्रीन असतात त्याच्यामध्ये एकावरती क्लिक केलं की ती दुसरी मोठी होती असं आहे ते. सो लास्ट पिक्चर आय शोड हिअर रुपीज 2000 रुपीज नोट्स, मीन्स आय एम शोइंग इज हिअर देअर इज अ currency notes or online transaction is all is very important in the market because dealing
मार्केटमध्ये मनीलाही तितकंच महत्त्व आहे. म्हणजे मार्केटचं स्पेसिफिकेशन आणि मार्केटसाठी पे करावं लागणारे मनी, ह्या जवळचं खूप एकामेकाशी जवळचं कनेक्शन आहे. का कनेक्शन आहे तर ऑलरेडी आपण चॅप्टर 1 पासनं बघतोय. बिहेवियर, तो बिहेवियर कन्झ्युमरचा, सेलरचा, आणि आता हळूहळू हे सगळे एकत्र येऊन मार्केटमध्ये एंटर होत आहेत. कोण? ते कन्झ्युमर, ते सेलर, आणि त्या गुड्स बाय आणि सेल करतात. तर त्या गुड्सच्या कॅटेगरी आपण बघितल्या. वन इज इसेन्शियल अँड वन इज इलास्टिक. आता हे सगळे फीचर्स घेऊन बायर एंट्री करतोय आणि सेलर सुद्धा एंट्री करतोय. म्हणजे आपल्याला इथल्या सेलरचा बिहेवियर आता माहिती आहे. दिस मार्केट 50% आपण वर्क ऑलरेडी बघितलंय. डायरेक्ट हा टॉपिक घेतला असतं तर कळलंच नसतं बिहेव कसा कोणाचा आहे. आणि हे बिहेवची लोक आता या मार्केटमध्ये आहेत. फॉर्म्स ऑफ मार्केट इज अ कनेक्टिव्हिटी ऑफ चॅप्टर नंबर 3. ऑलरेडी 2 पासूनच बिहेवियरपासून स्टार्ट झालेली आहे ती. चॅप्टर नंतर चॅप्टर 1 पण इम्पॉर्टन्सच आहे. तो त्याच्या अंडर स्टडी होतोय सगळा आपला. हा बिहेवियर बद्दल बघितलं चॅप्टर 2 मध्ये. चॅप्टर 3 मध्ये कन्झ्युमरचा आधी बघितला. नंतर चॅप्टर 3B मध्ये आपण एक कन्झ्युमर मध्ये त्याच्या कॅटेगरी आहेत गुड्सच्या. एक इसेन्शियल आणि दुसरी आहे अनइसेन्शियल, ज्याला आपण इलास्टिक म्हणतो. हे कन्झ्युमरचं बघितलं. नंतर आपण सेलरचा बिहेवियर बघितला. एक सेलरचा कसा बिहेव असतो गुड्स बरोबरचा सेल करताना. आता हे सगळी तेच कॅरेक्टर आहेत. दॅट ऑल कॅरेक्टर्स आर एंटर इन टू द मार्केट. बायरही आहेत आणि सेलर पण आहेत. हे सगळे या मार्केटमध्ये एंटर झालेले आहेत. दॅट इज कॉल्ड फॉर्म्स ऑफ मार्केट. यू ऑलरेडी शेअर विथ मी अवर मीनिंग. तुम्ही मला ऑलरेडीच मीनिंग सांगितलेली आहे, त्याच्यामुळं काही कॉम्प्लिकेटेड नाही. यू ऑलरेडी बेटर अंडरस्टँड दॅट मीनिंग इज वॉट. कॉमनली लँग्वेज वी कॅन से दॅट जनरली मार्केट म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं की स्पेसिफिक प्लेस वेअर बायर्स अँड सेलर्स ऑफ कमोडिटी मीट अँड एक्सचेंज देअर गुड्स. जे आपल्या वीकली मार्केट अजूनही आहेत आणि आत्ताचे मॉल्स आहेत. म्हणजे तिथं काय होतं, स्पेसिफिक प्लेसला तुम्हाला यावं लागतं. मॉल म्हणजे तुम्हाला तिथं जावं लागतं किंवा वीकली मार्केटमध्ये तुम्हाला तिथं जावं लागतं. ही खरी कन्सेप्ट होती पहिली ओरिजिनल. पण इकॉनॉमिक्समध्ये म्हणण्यापेक्षा आज मार्केट चेंज झालं आणि इकॉनॉमिक्समध्ये म्हणण्यापेक्षा इकॉनॉमिक्स इज सोशल सायन्स. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. सो म्हणून त्यांना म्हणलं इन इकॉनॉमिक्स मीन्स इन सोशल सायन्स हिअर इज नो नीड टू द स्पेसिफिक प्लेस. वाय? Because but it is an arrangement through which buyers and sellers come in contact with each other directly or indirectly and exchange of goods takes place among them. Clear? म्हणजे जर इथं आपण डीलिंग फक्त अशी लिमिटेड ठेवली, कशी? ओनली फॉर स्पेसिफिक प्लेस. Actually, in market nowadays in economics, there is a required just arrangement. And what is arrangement required? Through which buyers and seller come in contact. दोघं एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणे जरुरी आहे. डायरेक्टली एकतर फेस टू फेस और थ्रू ऑफ द कम्युनिकेशन. मग ते इंटरनेट असेल, थर्ड पर्सन असेल किंवा अनादर काही वे असेल इनडायरेक्टली. अँड येतात आणि काय करतात, एक्सचेंज ऑफ गुड्स टेक्स प्लेस अमंग देम. मग ते मार्केटचं प्लेस नाही, ज्या ठिकाणी ते आलेले आहेत ते प्लेस. दे कम्स टू दॅट प्लेस. ज्या ठिकाणी ते एकत्र आलेले आहेत त्या प्लेसला त्यांची डीलिंग होते. एक्सचेंज ऑफ गुड्स टेक्स प्लेस अमंग देम. दॅट इज कॅन बी से हिअर इज अ मार्केट. असं जर डीलिंग होत असेल तर त्याला आपण मार्केट म्हणू शकतो.
असं इकॉनॉमिक्समध्ये म्हटलंय. आणि इकॉनॉमिक्स का की मेनी टाइम आय टोल्ड यू हिअर, इकॉनॉमिक्स इज सोशल सायन्स, स्टडी ऑफ द सोसायटी. इकॉनॉमिक्स फक्त त्या विकली मार्केटमध्ये गेलं नाही, किंवा इकॉनॉमिक्स फक्त त्या मॉल्समध्ये नाही जाऊन आलं. इकॉनॉमिक्स ऑलरेडी व्हिजिट इन विकली मार्केट, इकॉनॉमिक्स ऑल्सो व्हिजिट इन मॉल मार्केट. बट इकॉनॉमिक्सला एक परफेक्ट माहिती आहे की फक्त मार्केट म्हणजे त्या स्पेसिफिक प्लेसला व्हिजिट म्हणजे मार्केट नाहीये. मीन्स व्हॉट? skip that visit and you go to the another place. Try to understand what I tell you here. You skip can the place of visiting and you can go to the also another place. तुम्ही त्या प्लेसला न जाता सुद्धा डीलिंग करू शकता, मग कशाला पाहिजे मार्केट? इकॉनॉमिक्स इज व्हॉट? नो here very well. Economists know the without go to that specific place you can go to them. म्हणजे त्या प्लेसला न जाता सुद्धा तुम्हाला दुसऱ्या प्लेसला खूप चांगली डीलिंग तुम्ही करू शकता. There is no need to go to that place. And you are telling, sir, why that economics is require that things? Many time I repeat you, economics is social science. इकॉनॉमिक्स हा सोसायटीचा स्टडी करताय. म्हणजे इकॉनॉमिक्स त्या मार्केटमध्ये पण जाऊन आलाय जिथे विकली बाजार भरतो, आणि इकॉनॉमिक्समध्ये त्या मॉलला पण जाऊन आलाय की जिथे लोक 365 डेजला गुड्स बाय सेल करा येतात. पण इकॉनॉमिक्सला असं नाही म्हणायचं फक्त तिथंच डीलिंग होतात म्हणजेच मार्केट आहे, बाकीचं मार्केट म्हणजे नाही, नॉट कन्सिडर. बट ऑल्सो तिथं भेटणं विकली मार्केट प्लस मॉल्समध्ये भेटलं, प्लस खेडमधली जी मार्केट आहे तिथं भेटणं, प्लस स्पेसिफिक मार्केट आहेत काही जिथं फिश आणि फिशच भेटतात, फिशरी मार्केट आपण ज्याला म्हणतो, जिथं क्लोथ आणि क्लोथच भेटतात, क्लोथ मार्केट आपण ज्याला म्हणतो, जिथं व्हेजिटेबल्सच भेटतात फक्त स्पेसिफिक गुड्स, तिथं दॅट गुड्स. किंवा काही ठिकाणी फक्त ट्रेडर, मुंबई पुण्यात गेला तर तुम्ही अशा मार्केट आहेत माहिती आहे का तुम्हाला, की तिथं गेला तर तुम्हाला त्याच गुड्स मिळणार. ॲग्रिकल्चरसाठी जर तुम्हाला काही गुड्स लागतात तर त्या एखाद्या मार्केटला तुम्ही गेला तर फक्त तिथे ॲग्रिकल्चर गुड्सच भेटणार, दुसरं तुम्हाला काही सुद्धा मिळणार नाही. यू कॅन गेट ओनली दॅट ॲग्रिकल्चरल गुड्स ओनली, नॉट एनी अदर. म्हणजे त्या मार्केटमध्ये तेवढं स्पेसिफिकेशन सुद्धा झालंय, बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या मार्केटला इकॉनॉमिक्सने व्हिजिट केली आहे, म्हणून त्यालाही ते इकॉनॉमिक्स मार्केट म्हणतच आहे. म्हणून त्यानं पहिलं वर्ड क्लिअर केलं आहे, डायरेक्टली. हे तिथं जाणं म्हणजे तुमची व्हिजिट आहे, म्हणजे काय, डायरेक्टली कॉन्टॅक्ट आहे. डायरेक्ट शिवाय अजूनही कॉन्टॅक्ट होतात. दिस अनदर मार्केट, and this market you can say the is another types of market where are again तो त्या मार्केटचा सेलर इथं सुद्धा आला नाही, आणि जो त्या डायरेक्ट मार्केटमध्ये गेला होता तो बायर सुद्धा आता इथे आहे. अगेन तो रिपीट होतो इकडे वेगळ्या टाईपच्या मार्केटमध्ये. म्हणजे परत एक मार्केटची थिओरी कंप्लीट होतोय, म्हणून त्याला म्हटलंय की इनडायरेक्टली कॉन्टॅक्ट. आज स्कूल कॉलेज बंद असताना सुद्धा आपण आज भेटतोय ऑनलाईन. काय म्हटलंय मी, टुडे इवन स्कूल कॉलेजेस देअर आर नॉट मीन्स डायरेक्टली नॉट वर्किंग, बट इनडायरेक्टली दॅट इज वर्क. क्लिअर की ते इनडायरेक्टली वर्क करतात. मध्ये आमचे मखदूम सरांच्या मी स्टेटसला बघितलं होतं, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जण तुम्ही सुद्धा, की शिक्षक घरी बसून काम करतायत म्हणजे काही करत नाही असं नाही, त्याच्यापेक्षा ते जास्त काम करतायत. आणि नंतर ती स्टेटस बरेकडे व्हायरल पण झालं होतं बघा तुम्ही. म्हणजे काम वाढलंय ना,
काम कमी झालंय का? वर्किंग नॉट डिक्लाइन, वर्क राईज मोर. शिक्षकांचं काम पाहिल्यापेक्षा आता जास्त, म्हणजे सरांचं स्वतः वाढलंय, आमचं वाढलंय, सगळ्यांचंच वाढलंय. क्लिअर? म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टपेक्षा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा वाढलाय. फीडबॅक तुमचा घ्यावा लागतोय, बरोबर आहे ना? ऑनलाईन प्रेझेंटी बघावं लागते. आपण लक्षात घ्या, कॉलेजमध्ये जेवढं येत असताना आपण कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो त्याच्या डबल कॉन्टॅक्टमध्ये आहोत आपण. आता तुम्हाला प्रत्येक टीचरला फोन करावा लागतोय. आर यू ॲग्रीड ऑर नॉट ॲग्रीड, इट इज युअर प्रॉब्लेम. कॉलेजमध्ये सरांना चेहरा दाखवला बास, विचारायची काही गरज नव्हती, सरच होते समोर. आता सरांना फोन करावा लागतोय, सरांना मेसेज करावा लागतोय, सरांना एखाद्या टॉपिकबद्दल बोलावं लागतंय. हे कॉलेजमध्ये असतं अजून फॅमिलियर होतं ना. म्हणजे डायरेक्टपेक्षा आपण इनडायरेक्टली कॉन्टॅक्ट, आय नो दॅट इट इज नॉट अ फिजिकल कॉन्टॅक्ट. आपला हा फिजिकल कॉन्टॅक्ट नाही, कम्युनिकेशन ऑन अदर वेज ऑफ मीन्स ऑफ द कॉन्टॅक्ट. पण पहिल्यापेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त वाढली आहे कॉन्टॅक्टची. हां, काही लोक अजूनही आउट ऑफ कव्हरेज एरिया तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, ॲक्सेप्टेड. काय म्हणलं? सम पीपल स्टील आउट ऑफ कव्हरेज एरिया. अजूनही काही लोक आउट ऑफ कव्हरेज एरिया आहेत, ॲक्सेप्टेड. पण जी लोक खरंच कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे जी फ्लोमध्ये आहेत एज्युकेशनच्या, ते अजून क्लोज झालेले आहेत. देर इज नो एनी बॅरियर्स, डायरेक्ट मीट. दे इनडायरेक्टली वर्क बेटर. म्हणजे डायरेक्टपेक्षा इनडायरेक्टली खूप बेटर असं नाही म्हणत मी, पण ते आता खूप त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होत चालली आहे. क्लिअर? माझ्या लेक्चरमध्ये पण, म्हणजे मी नाही म्हणत नाही, बॅकग्राऊंड तर चेंज झालं, काय हरकत नाही, कम्युनिकेशन चांगलं करतोय आपण, आज ॲपवरनं कनेक्ट होतोय. पहिले किती डिस्टर्बन्स असायचे, 50 मिनिटाचं सेशन असायचं, ते संपण्याचं टेन्शन जास्त असायचं, परत रिलॉग इन व्हायचं, परत प्रॉब्लेम्स एक्सेट्रा एक्सेट्रा ऑल. आता लॉग इन थोडंसं सोपं झालेलं आहे, ॲपवरने तुम्ही कनेक्ट होऊ शकता, म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढते. क्लिअर? म्हणजे सुरुवातीला जेवढे डिस्टर्बन्स होते कशाला, इनडायरेक्ट कनेक्टला, तो कनेक्टिव्हिटी वाढते. तसंच मार्केट झालंय आज. गव्हर्नमेंटनं सांगायला लागलं की नाही, शेवटी ऑनलाईन शॉपिंगला सेलर्स लोकांना डिस्काउंट देता येणार नाही. न्यूज वाचता की नाही तुम्ही? वाचता की नाही? ऑनलाईन शॉपिंग, येस, डिस्काउंट देता येणार नाही, कारण की ऑनलाईन शॉपिंग फॅमिलियर होत चाललेली आहे आणि झाली आहे इंडियामध्ये. ऑनलाईन ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे तर झाली का नाही. आपल्यासारखे लेझी लोक आहेत का नाही जास्त, की त्यांना मार्केटला जायचा पण आळस आहे. ऑन क्लिक, माउस क्लिक, डिमांड ॲट होम युअर होम, बिकॉज इट इज डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन लोकल मार्केट. येस, ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे डायरेक्ट मार्केटवरती इम्पॅक्ट करायला झालाय. आता एवढ्या दिवसानंतर हे सुद्धा बघा तुम्ही, हळूहळू तुम्ही ऑनलाईन लेक्चरला फॅमिलियर होताय. तुम्ही कितीही नाही म्हणा, उद्या समजा कॉलेज सुरू होतील तर असं एकदा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी असं पण वाटायला लागलं एक दिवस की ते ऑनलाईनला मजा होती, मस्त काहीतरी खात बसायचं, माईक म्यूट करायचं आणि मस्त ऐकत बसायचं सूममध्ये. सर विचारत नाही, कुणी नाही, घरातले काय काय कळत पण नाही काय चाललंय, ते कानात हेडफोन टाकले मस्त. असं मी म्हणत नाही की तुम्ही एन्जॉय करत बसताय, पण तुम्ही फॅमिलियर होता या गोष्टीला. हो हो हो. यू आर द फॅमिलियर विथ दॅट ऑल थिंग्स. ह्युमन नेचर आहे हे. इज इट राईट रॉंग, दॅट इज अनदर टॉपिक ऑफ स्टडी. काय म्हणलंय मी? आपण सवयीचे गुलाम असतो. हॅबिच्युअली माणसाची टेंडन्सी बदलत राहतात. लॉकडाऊन आहे चालू म्हणून आपण ॲडजस्ट केलं का नाही कंडिशन्सला. आपण दुनियाला बदलत बसलो का? कोरोनाला पळवायचा प्रयत्न केला, घरात राहून प्रयत्न झाला, हँड वॉश सगळं काय करून झाला, तो काय बिचारा जात नाही त्याला. मग आपण काय ठरवलं, बाबा तू राहा आता, वी लिव्ह विथ दॅम, त्याच्याबरोबर आपण राहायला शिकलो. सो वी आर द फॅमिलियर. आता तुमच्या लक्षात असेल इकॉनॉमिक्स किती अतिशहाणा आहे, की ज्याला डायरेक्ट मार्केट कळली आणि इनडायरेक्ट मार्केट सुद्धा कळली. क्लिअर? ॲट
your home also. We are the, I'm not say that here you are understanding better and 100% better my topic, but I very well know that your concept is clear. What is market? मार्केट कशाला म्हणायचं? काय नाही आठवलं तर हे नक्की आठवणार, घुमरे सर मॉलला गेले होते आणि त्या पार जास्त स्वस्तात खरेदी करून आले, असं काहीतरी ते मार्केट जे सांगत होते. मुंबई पुण्याचं त्यांनी काहीतरी एक सब्जेक्ट काढला होता. क्लिअर? कन्सेप्ट एवढीच आहे, यालाच आपण मार्केट म्हणते. क्लिअर? तर आज फक्त आपण जनरल नॉलेजच बघितलं. क्लिअर? आजचा टॉपिक आपण इथं थांबूया, थांबायचं, बाहेर नाही पडायचं. And now we today leave here. Yes, have a nice day. Bye bye. Take care.